नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या के टॉप एज्युकेशन या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आपण जे काही स्कॉलरशिपचे नेहमी लेक्चर बघत आहोत, या लेक्चरचा पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे। आणि गणिताचा जो काही भाग आहे तो आहे बघा, प्रकरणाचं नावच खूप मोठं आहे। काय आहे? सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी, चौरस, संख्या। आता हे सगळं एकाच यामध्ये बघायचं का सर? एकाच यामध्ये बघायचं आहे आपल्याला। असे नंबर्स की जे इव्हन आहेत, ऑड आहेत, प्राइम आहेत, कंपोजिट आहेत, ट्विन प्राइम्स आहेत, त्यानंतर को प्राइम आहे, ट्रायंग्युलर आहे, स्क्वेअर आहे, सगळ्या गोष्टींची ओळख करून घ्यायची आहे। घाबरू नका, ओळख करून घ्यायची आहे, कारण आपल्याला या सगळ्या गोष्टींची ओळख होणं खूप महत्वाची आहे। सुरुवात करूयात आपल्या लाडक्या समसंख्येपासून। समसंख्येलाच काय म्हणतात इंग्रजीमध्ये? तर इव्हन नंबर्स असं म्हणतात। इव्हन नंबर्स बघा, आता सगळ्या व्याख्या वगैरे दिलेल्या असतात। या व्याख्यांकडं थोडंसं जायचं जरी असेल तरी समजून उमजून जायचं आहे। काय समजून घ्यायचं? तर ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो अशा संख्येला समसंख्या असं म्हणायचं। मग निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात अशा संख्येला काय म्हणायचं आहे? समसंख्या म्हणायचं आहे, इव्हन नंबर म्हणायचं आहे। चला, आपण 1 ते 100 पर्यंत सगळ्या संख्या आपल्याला माहिती आहेत। 1 पासून 100 पर्यंतच्या विविध संख्या माहित असतात। आपल्याला बघायच्या आहेत समसंख्या। कोणत्या संख्या बघायच्या आहेत? समसंख्या। जर ओळखता येत नसेल, निशेष भाग कशाला म्हणतात हे माहित नसेल, तर काळजीपूर्वक लक्ष द्या। एखादी कोणतीही आपण संख्या निवडूया, जास्त मोठी नाही, छोटीशी संख्या घेऊया। 4 ही एक अंकी संख्या आहे। 4 ही एक अंकी संख्या आहे। या संख्येला 2 ने भाग देऊन बघा बरं, 2 ने जर भाग द्यायचा म्हटलं तर 4 ला आपण 2 ने भाग द्यायचा, म्हणजे 2 चा टेबल्स म्हणणार आहोत। 2 2 जार 4, 2 2 जार 4। या पद्धतीने भागाकार येतो मुलांना तुम्हाला। बर, म्हणजे बाकी इथे रिमाइंडर काय आहे? रिमाइंडर आहे 0। याला म्हणतात निशेष भाग जाणे। याला म्हणायचं निशेष भाग जाणे। हा आहे निशेष भागाकार। 2 ने 4 ला निशेष भाग गेलेला आहे। म्हणजे आपल्याला व्याख्या सांगताना काय सांगितली होती? ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो ती संख्या ही समसंख्या असते, किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात, बीज डिजिट 0, 2, 4, 6 और 8। बघा, अशा ज्या संख्या आहेत अशा संख्या आपण निर्माणही करू शकतो। फॉर एक्झाम्पल जस्ट लाईक 20 काय आहे? समसंख्या आहे, कारण एकक स्थानी काय आहे? युनिट प्लेसला 0 आहे। फॉर एक्झाम्पल 22 युनिट प्लेसला 2 आहे। आपल्याला कोणते अंक म्हटलेले आहेत? तर आपल्याला अंक म्हणत असताना म्हटलेलं आहे की 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक जर युनिट प्लेसला असतील, एकक स्थानावर जर असतील, तर त्या सगळ्या संख्या या समसंख्या असतात, इव्हन नंबर असतात। फॉर एक्झाम्पल आपण घेतलं 12 या नंबरच्या युनिट प्लेसला किती आहे? 2 आहे, म्हणजे ही कशी आहे? इव्हन नंबर आहे। कशी आहे? इव्हन नंबर आहे, समसंख्या आहे। देन आपण जर म्हटलं 16 कशी आहे? इव्हन नंबर आहे, समसंख्या आहे, समसंख्या आहे। त्यानंतर आपण जर म्हटलं 166 कशी आहे? इव्हन नंबर आहे, समसंख्या आहे। म्हणजे या ज्या समसंख्या आहेत या 1 अंकी असू शकतात, 2 अंकी, 3 अंकी, अनंत पर्यंत आहेत। हे लक्षात ठेवा फक्त इथे। त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे, तर विषम संख्या कशाला म्हणायचं? आता विषम संख्या याच्या थोडंसं वेगळं आहे, उलट आहे। थोडंसं वेगळं, थोडंसं उलट म्हणूयात आपण त्याला। बघा, ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरते। बाकी काय उरते? 1 उरते। आता सोपं सोपं घेऊयात, सोपं सोपंच। जसं आपण मगाशी 4 ला भाग दिला होता 2 ने, पुन्हा एकदा या 2 च्या पुढची संख्या आहे फॉर एक्झाम्पल 5। 5 ला आता 2 ने आपण भाग देण्याचा प्रयत्न करूयात। 5 ला आपण 2 ने डिवाइड करण्याचा प्रयत्न करूयात। बघा बरं, 2 2 जार 4, 2 2 जार 4। 5 मधून जर आपण 4 लेस केले, रिमाइंडर उरलेला आहे किती? 1। रिमाइंडर जर 1 आहे म्हणजे बाकी आपल्याकडे काय आहे? काहीतरी उरलेली आहे, बाकी 1 उरलेली आहे आपल्या समोर।
याला म्हणतात शेष. शेष राहणे, बाकी राहणे, शिल्लक राहणे, काहीतरी शेष आहे, शिल्लक आहे, बाकी आहे. तर हा जो काही भागाकार आहे हा निशेष आहे का? नाही, हा शेष भागाकार आहे. म्हणजेच आपल्याला काय म्हटलेलं आहे, ज्या संख्येला 2 ने भागले असतं म्हणजे 2 ने डिव्हाइड केलेला आहे त्यालाच विषम संख्येलाच ऑड नंबर म्हणतात. विषम संख्येलाच काय म्हणायचं? ऑड नंबर म्हणायचं आहे. ऑड नंबर म्हणजे काय? असे इंटिजर्स दॅट कॅनॉट बी डिवाइडेड बाय 2. आणि जर त्याला आपण 2 ने डिवाइड करण्याचा प्रयत्न केला तर रिमाइंडर काय उरणार आहे? 1 उरणार आहे. किती राहणार आहे? 1 बाकी राहणार आहे, शेष राहणार आहे. त्याला म्हणायचं विषम संख्या. आता जसं आपण बघितलं होतं समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी एखादा अंक असतो. मग सर या विषम संख्येच्या एकक स्थानी असं काही असतं का? हो, असतं. विषम संख्येच्या एकक स्थानावर 0, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी कोणता तरी एखादा अंक हा एकक स्थानावर असणार आहे, युनिट प्लेसवर असणार आहे. मग बघा बरं, याचे जर आपण उदाहरण बघायचे म्हटलं, फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं 11, 11. 11 या संख्येच्या एकक स्थानावरती किती आहे? 1 आहे. त्यानंतर आपण म्हटलं 13. 13 या संख्येच्या एकक स्थानावर 3 आहे. 15 या संख्येच्या एकक स्थानावर 5 आहे. 17 या संख्येच्या एकक स्थानावर 7 आहे. 19 या संख्येच्या एकक स्थानावरती 9 आहे. म्हणजे युनिट प्लेसला आपल्याला 1, 3, 5, 7, 9 हे अंक आढळून आलेले आहेत. अशा ज्या नंबर असतात यांना म्हणायचं बेटा ऑड नंबर. मराठीमध्ये त्यांना विषम संख्या असं म्हणतात. या संख्यांना म्हणायचं विषम संख्या. इंग्लिशमध्ये यांनाच ऑड नंबर म्हणायचं. म्हणजे 11 ऑड आहे, 13 ऑड आहे, 15 ऑड नंबर आहे, 17 ऑड आहे आणि 19 सुद्धा ऑड नंबर आहे. चला पुढे जाऊयात आपण. पुढे काय गोष्टी बघायच्यात आपल्याला ते सुद्धा बघा. आता आपल्याला शिकायच्यात मूळ संख्या. समसंख्या विषम संख्या एकदम सोपं आहे, तुम्हाला माहिती आहे, म्हणून थोडंसं स्पीडला घेतलं होतं. बघा आता मूळ संख्या बघायची आहे तर मूळ संख्या त्यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजेच मूळ संख्या. आता काळजीपूर्वक समजून घ्या. ज्या संख्येला 1 म्हणजे 1, ज्या संख्येला 1 व तीच संख्या म्हणजे दिलेली एखादी संख्या असेल, या व्यतिरिक्त कुठल्याही संख्येने निशेष भाग जात नाही, त्याला म्हणायचं मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर. म्हणजेच अशी नंबर, अ नंबर विच इज ग्रेटर दॅन 1, अशी नंबर असते ती 1 पेक्षा कशी असणार आहे? ग्रेटर असणार आहे. अशी नंबर जी 1 पेक्षा ग्रेटर आहे, बट डिव्हिजिबल ओनली बाय 1. पण ती नंबर फक्त डिव्हिजिबल असणार आहे 1 ने किंवा इटसेल्फ त्याच नंबरने. आता एक्झाम्पल्स आपण बघूया. फॉर एक्झाम्पल 7 ही नंबर आहे. बघा बरं, 7 ही नंबर 1 पेक्षा ग्रेटर आहे. यस आहे. बट या 7 ला आपण जर समजा 2 ने डिव्हाइड करण्याचा प्रयत्न केला, रिमाइंडर तुम्हाला माहिती आहे 1 राहणार आहे. 3 ने डिव्हाइड करण्याचा प्रयत्न केला, रिमाइंडर 1 राहणार आहे. 4 ने डिव्हाइड करण्याचा प्रयत्न केला, रिमाइंडर 1 राहणार आहे. 5 ने केलं तरी सुद्धा रिमाइंडर काहीतरी शिल्लक राहणार आहे, 2 राहणार आहे. 6 ने डिव्हाइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे, रिमाइंडर राहणार आहे. 7 ने करण्याचा प्रयत्न केला तर 7 1 जार 7. म्हणजेच या 7 ला तुम्ही 1 ने डिव्हाइड करू शकता, 1 ने कंप्लीट डिव्हाइड करू शकता, 7 ने कंप्लीट डिव्हाइड करू शकता. म्हणजे इथे कंप्लीट डिव्हिजन होत आहे तुमचे, इथे निशेष भाग जातो, निशेष भाग जातो. पण कोणत्या संख्यांनी? तर फक्त 1 ने आणि त्याच संख्येने, इतर संख्यांनी नाही करता येत. अशा ज्या नंबर असतात यांना म्हणायचं मूळ संख्या. इंग्लिशमध्ये त्यालाच म्हणतात प्राईम नंबर. त्यालाच आपण प्राईम नंबर असं म्हणतो इंग्लिशमध्ये. मग आता या ज्या मूळ संख्या आहेत, या मूळ संख्यांना, या प्राईम नंबरला फक्त 1 ने आणि दिलेली जी संख्या असेल तीच संख्या, याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या संख्यांनी भाग जात नाही. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. चला याच्या पुढे आपल्याला काही गोष्टी बघायच्या आहेत. काय गोष्टी बघायच्या आहेत सर? तर आपल्याकडे ज्या काही मूळ संख्या आहेत, या मूळ संख्या ज्या आहेत यांचा थोडासा विचार करायचा आहे. म्हणजे प्राईम नंबरचा विचार करायचा आहे आपल्याला. कोणत्या नंबरचा? प्राईम नंबरचा विचार करायचा आहे. बघा सगळ्यात लहान प्राईम नंबर आहे बरं ही.
2 ही जी आहे ना ही सगळ्यात लहान पहिली प्राईम नंबर आहे, हे इथं काळजीपूर्वक लक्षात ठेवा. 1 ही प्राईम नंबर नाही, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. 1 ही प्राईम नंबर नाही, 2 ही सगळ्यात लहान स्मॉलेस्ट प्राईम नंबर आहे. 2 पासून ते 10 पर्यंत कोणकोणत्या प्राईम नंबर आहेत, तर पहिली आहे 2, 3, 5, 7. 11 पासून 20 पर्यंत किती प्राईम नंबर आहेत, तर त्या 4 आहेत. कोणकोणत्या? 11, 13, 17, 19. 21 पासून 30 पर्यंत कोणत्या प्राईम नंबर आहेत, तर 23, 29 म्हणजेच 23, 29 या 2 प्राईम नंबर आहेत. 31 पासून 40 पर्यंत 31, 37, 41 पासून 50 पर्यंत 41, 43, 47. त्यानंतर 51 पासून 60 पर्यंत 53, 59, 61 पासून 270 पर्यंत 61, 67, 71 पासून 80 पर्यंत 71, 73, 79, 81 पासून 90 पर्यंत 83 and 89, 91 to 100 पर्यंत फक्त एकच प्राईम नंबर आहे, मूळ संख्या आहे, ती आहे 97. तर या ज्या टोटल आहेत 1 to 100, 1 पासून 100 पर्यंत टोटल 25 प्राईम नंबर आहेत. मूळ संख्या किती आहेत, तर या सगळ्या मूळ संख्या 1 पासून 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत, हे लक्षात ठेवा. ही गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे. 2 ही जी नंबर आहे, 2 ही अशी इव्हन नंबर आहे की ती नंबर काय आहे, प्राईम नंबर आहे. बाकीच्या सगळ्या नंबर या ऑड नंबर आहेत. मगाशीच आपण शिकलो होतो इव्हन नंबर कशाला म्हणायचं, ऑड नंबर कशाला म्हणायचं. बघा 2 ही अशी एकमेव अशी समसंख्या आहे की ती फक्त मूळ संख्या आहे, बाकीच्या राहिलेल्या सगळ्या विषम संख्या आहेत. म्हणजे एकमेव 2 अशी संख्या आहे की ती समही आहे आणि मूळही आहे. बाकीच्या राहिलेल्या सगळ्या विषम आहेत की त्या मूळ संख्या आहेत. हे लक्षात असू द्या, कारण यावर प्रश्न निर्माण होतात स्कॉलरशिप सारख्या परीक्षांमध्ये. तर या सगळ्या नंबर आहेत किती, 25 आहेत, 1 ते 100 पर्यंत. आला लक्षात. त्यानंतर आता मूळ संख्येनंतर आहे संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे आपण आता मगाशी मूळ संख्येमध्ये काय बघितलं होतं, 1 ने आणि त्याच संख्ये व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही. पण यामध्ये जरा वेगळं आहे. काही संख्या अशा असतात, आपण भागाकार शिकतो की नाही, आपल्याला शाळेमध्ये आपले सर काय करतात, काही भागाकारांची उदाहरणं देतात, त्यांची बाकी 0 येत असते. तर अशा संख्यांना आपण काय म्हणतो, संयुक्त संख्या म्हणतो. ज्या संख्येला 1 किंवा इतर संख्यांनी निशेष भाग जातो, इतर संख्यांनी सुद्धा निशेष भाग जातो. ज्या संख्येला 1 किंवा या व्यतिरिक्त इतर संख्यांनी सुद्धा भाग जातो, म्हणजेच अ होल नंबर ती ग्रेटर दॅन 1 असणार आहे, साहजिकच आहे. दॅट हॅज मोर दॅन 2 फॅक्टर, त्याला 2 पेक्षा अधिक फॅक्टर्स असणार आहेत, 2 पेक्षा त्याला अधिक फॅक्टर्स असणार आहेत. उदाहरण म्हणून आपण समजून घेऊयात. फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेतलं 16 ला 1 ने डिवाइड करणार आहोत, करताही येतं. निशेष भाग कोणत्याही संख्ये 1 ने कोणत्याही संख्येला जात असतोच. 2 ने डिवाइड करता येतं का, यस करता येतं. बघा बरं, 2 ने याला डिवाइड करता येतं, 2 8 जार 16 झालं डिव्हिजन. त्यानंतर 16 ला 4 ने डिवाइड करता येतं का, यस करता येतं, 4 4 जार 16. या 16 ला 8 ने डिवाइड करता येतं का, यस करता येतं. बघा कंप्लीट डिव्हिजन झालेलं आहे. 16 ला 16 ने डिवाइड करता येतं का, यस करता येतं. बघा बरं, म्हणजे ही जी 16 निवडलेली नंबर होती, याला आपण 2 ने डिवाइड करू शकलो, 4 ने डिवाइड करू शकलो, 8 ने डिवाइड करू शकलो, 16 नेही डिवाइड करू शकलो, 1 ने तर कोणत्याही नंबरला डिवाइड करता येतं. बट आपण इथेच म्हटलं असतं मी 11 घेतो, 11 ला 1 ने डिवाइड करता येतं का, यस करता येतं सर, निश्चितच करता येतं. बट याला 2 ने कंप्लीट डिवाइड करता येईल का, नक्कीच करता येणार नाही. 3 ने करता येईल का, नक्कीच नाही. 4 ने, 5 ने, 6 ने, 7 ने, 8 ने, 9 ने, 10 ने
नाही करता येत, फक्त 11 ने याला डिवाइड करता येतं. अशा संख्यांना आपण मूळ संख्या म्हटलं होतं. तर या ज्या संख्या आहेत यांना म्हणायचं संयुक्त संख्या, यांना संयुक्त संख्या म्हणायचं. आणि आता हे लक्षात ठेवायचं आहे, काय काय लक्षात ठेवायचं, 1 ते 100 पर्यंत म्हणजे 1 to 100 पर्यंत जशा आपण तिकडे 25 मूळ संख्या बघितल्या होत्या, संयुक्त संख्या असतात 74 संयुक्त संख्या आहे. म्हणजे आपण मूळ संख्या बघितली होती 2, सगळ्यात लहान होती ती. त्यानंतर राहिलेल्या ज्या काही संख्या होत्या 97 ही 2 अंकी सगळ्यात मोठी आपण मूळ संख्या बघितलेली होती. जो चार्ट आता आपण बघितला होता पाठीमागच्या स्लाइडला तो जरा आठवा. त्यानंतर राहिलेल्या ज्या काही 74 आहेत त्या 74 कशा आहेत तर संयुक्त संख्या आहे. इथे एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवा, एक ही संख्या म्हणजे 1 ही जी काही नंबर आहे ही प्राईमही नाहीये आणि ती कंपोजिटही नाहीये, ती मूळही नाही संयुक्तही नाही. 25 या मूळ संख्या आहेत, 74 या संयुक्त संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत, कारण यावरच आधारित विविध प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. बघा त्यानंतर आपल्याला बघायचे आहेत जोड मूळ संख्या. मूळ संख्या जर कळाल्या असतील तर जोडमूळ संख्या म्हणजे काय हे समजून घ्या. ज्या दोन मूळ संख्यांमध्ये जर 2चा फरक असतो अशा संख्या, जसं की इथे 3 ही मूळ संख्या आहे, 5 ही सुद्धा मूळ संख्या आहे. 3 एक मूळ संख्या आणि 5 ही एक मूळ संख्या, या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे, बरोबर. 5 आणि 7 या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. म्हणजे ही जी जोडी आहे 3 5, या 3 5 या जोडीलाच या दोनही सुद्धा मूळ संख्या आहेत, प्राईम नंबर आहेत. सो या जोडीला म्हणायचं जोड मूळ संख्या, जोडीने आलेली आहे. 5 7 जोड मूळ संख्या आहे, 11 13 जोड मूळ संख्या आहे, या पद्धतीने. त्यानंतर ही गोष्ट इथे काळजीपूर्वक लक्षात ठेवा, 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या एकूण 8 जोड्या आहेत. कोणत्या आहेत त्या 8 जोड्या जरा ऐकून ठेवा. 3 5 ही एक जोडी आहे, 5 7 ही एक जोडी आहे, 11 13 ही एक जोडी आहे, 17 19 ही एक जोडी आहे, 29 आणि 31 ही एक जोडी आहे, 41 आणि 43 ही एक जोडी आहे, 59 आणि 61 ही एक जोडी आहे आणि शेवटची जोडी आहे 71 ते 73. म्हणजे 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या अशा एकूण 8 जोड्या आहेत. त्या लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारले जातात. कळालं? पुढे जाऊयात आपण. सहमूळ संख्या कशाला म्हणायचं? आता तिथे जोडमूळ पाहिलं होतं बरं आपण, इथे सहमूळ आहे. मूळ, जोडमूळ, सहमूळ लक्षात येत आहे. बघा सहमूळ संख्या कशाला म्हणायचं हे आता जरा काळजीपूर्वक समजून घ्या. सहमूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या जोडीतील संख्यांना एक हा एकच सामायिक विभाजक असतो. विभाजक असणे म्हणजे ज्या संख्येने आपण भाग देतो त्याला विभाजक असं म्हणतो. उदाहरणच घेऊयात, म्हणजे उदाहरणावरून लगेच लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं 10 आणि 11 या दोन संख्या मी निवडल्या, 10 आणि 11. आता 10 आणि 11ला आपण भाग देऊन बघूयात वेगवेगळ्या संख्यांनी. बघा बरं, 1 ने 10ला निशेष भाग जाणार आहे, यस जाणार आहे, 2 ने जाणार आहे, 3 ने नाही जाणार, 4 ने नाही जाणार, 5 ने जाणार आहे आणि 10 ने जाणार आहे निशेष भाग. आलं लक्षात? त्यानंतर या 11ला सुद्धा 1 ने निशेष भाग जाणार आहे, 1 ने निशेष भाग जाणार आहे, बरोबर आहे. 1 ने निशेष भाग जाणार आहे, याला 11 नेही निशेष भाग जाणार आहे. मगाशी तुम्ही बघितलं की 11 ही काय आहे? मूळ संख्या आहे, म्हणून त्याला इतर कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही. म्हणजे या दोघांसाठी 10 आणि 11 या दोघांसाठी एकच सामायिक विभाजक आहे आणि तो म्हणजे फक्त 1. फक्त 1. 1 ने या 10लाही भाग जातो, 1 ने 11लाही भाग जातो. इतर कोणत्याच संख्या अशा नाहीत की त्या संख्यांनी 10लाही भाग गेला आणि 11लाही भाग गेला. अशी एकही संख्या नाही. अशा ज्या संख्या असतात यांना म्हणायचं सहमूळ संख्या. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये को प्राईम नंबर असं म्हणत असतो. त्याला काय म्हणतो?
कोप्राईम नंबर असं त्यांना म्हटलं जातं. आता एक लक्षात घ्या इथे की कोणत्याही दोन क्रमवार संख्या या नेहमी काय असतात, सहमूळ संख्या असतात. दोन क्रमवार संख्यांची जोडी, कोणतीही दोन क्रमवार संख्या घ्या, ती नेहमी काय असणार आहे, सहमूळ संख्या असणार आहे. उदाहरणार्थ 14 15 कोणतीही जोडी निवडा तुम्ही, ही क्रमवार संख्या आहेत. 14 आणि 15 ही क्रमवार संख्या आहे. 25च्या पुढची क्रमवार संख्या जर पाहायला गेलं तर 25च्या पुढे आहे 26. 25च्या अगोदर जर बघायला गेलं तर 24, म्हणजे 24 25, 25 26, 14 15 या क्रमवार संख्या आहेत आणि या नेहमी कशा असतात, सहमूळ संख्या असतात. काळजीपूर्वक लक्षात घ्या. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. बघा आता इथे मुलांना खूप सारं कन्फ्युजन होतं, पण इथे फक्त आपल्याला आजचं जे लेक्चर आहे ते फक्त समजून घेण्यासाठी आहे, यांची ओळख होण्यासाठी आहे. प्रश्न आपल्याला पाहायचेच आहेत, बरोबर. त्यामुळे म्हटलं की एवढं मोठं चॅप्टरचं नाव जरी असलं तरी सुद्धा काळजी करू नका. बघा त्रिकोणी संख्या, आता ही त्रिकोणी म्हणजे काय, त्रिकोण तुम्हाला माहिती आहे ना, ही आकृती असते त्रिकोणाची, या त्रिकोणावर बसणाऱ्या संख्या त्रिकोणी संख्या, बस एवढं लक्षात ठेवा फक्त. त्यालाच इंग्लिशमध्ये ट्रायंग्युलर नंबर म्हणतात. आता ट्रायंग्युलर नंबर म्हणजे काय सर सांगा, ज्याच्यापासून त्रिकोण तयार होतो बेटा, त्यांना म्हणायचं ट्रायंग्युलर. आता इथे तुमच्या समोर एक डायग्राम दिसते. एक पहिली त्रिकोणी संख्या आहे 1, त्यानंतर दुसरी आहे 3. आता 3 कशी सर, बघा रांगोळी काढली आपण, ट्रायंगल जोडून घेतला, झाला की नाही ट्रायंगल तयार. बघा बरं 3 किती टिंबां मिळून, 1 2 3, 3 टिंबांनी मिळून दुसरी त्रिकोणी संख्या तयार झाली. त्यानंतर पुढे जर असा ट्रायंगल जर काढायचा असेल, झाला की नाही त्रिकोण तयार, त्रिकोण तयार झालेला आहे. 6 जर त्यापेक्षा मोठा त्रिकोण काढायचा, 1 2 3 4, बघा इथे काय केलेले आहेत 4, इथे काय केलेले आहेत 4 च्या पुढे 3, त्याच्या पुढे किती आहेत 4 3 2 आणि हा एक टिंब. बघा सगळ्यांची बेरीज किती झाली 10, म्हणजे 4 आणि 3 7 आणि हे 3 10. आलंय लक्षात. या पद्धतीने त्रिकोण तयार होतोय संख्यांचा. ठिपके जर जोडले तर त्रिकोण तयार होतो. आता मग या त्रिकोणी संख्या मग या असे काय ठिपके जोडून जोडून काढायच्या कसं, तशा नाही काढायच्या. तर काय करायचं आपल्याला, ट्रायंग्युलर नंबरचा एक फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवायचा. ट्रायंग्युलर नंबर म्हणजे काय, याचाच अर्थ द प्रॉडक्ट ऑफ 2 कन्सिक्युटिव्ह नंबर, क्रमागत 2 संख्या. फॉर एक्झाम्पल क्रमागत 2 संख्या 1 आणि 2 आपण निवडलेली आहे. 1 आणि 2 या क्रमागत 2 संख्या आहेत, म्हणजे कन्सिक्युटिव्ह नंबर आहेत, क्रमागत 2 संख्या आहेत. या 2 संख्यांचा प्रॉडक्ट याचा अर्थ होतो बेटा गुणाकार, 1 × 2, आणि या दोघांना डिवाइड करायचा आहे बेटा 2. काय करायचंय 2 करायचंय. 1 × 2 होतात 2, 2 / 2 इज इक्वल टू 1. पहिली आपल्याला ट्रायंग्युलर नंबर मिळालेली आहे, येतंय लक्षात. त्यानंतर पुढे जाऊया, याच फॉर्म्युल्याचा वापर करून पुढे जायचं आहे. बघा आपण निवडली संख्या, कोणती निवडली, जस्ट लाईक 2 3, 2 आणि 3, 2 आणि 3 चा प्रॉडक्ट 2 × 3 अपॉन 2, फॉर्म्युला सांगितलेला आहे आपल्याला त्यानुसार. 2 × 3 6 होतात, अपॉन 2 3. कोणती मिळाली दुसरी त्रिकोणी संख्या 3. त्याच्या पुढे जाऊयात बेटा आपण, 3 आणि 4 प्रॉडक्ट करा, 3 × 4 डिवायडेड बाय 2, 3 4 जार 12/2 इज इक्वल टू 6. 2 ने 12 ला डिवाइड करा, काय येणार आहे 6. मिळाली की नाही तिसरी त्रिकोणी संख्या. पहिली त्रिकोणी संख्या 1, दुसरी त्रिकोणी संख्या 3, तिसरी त्रिकोणी संख्या 6. या पद्धतीने तुम्ही सुद्धा आता वही घ्या, पेन घ्या, सोडून बघा, तुम्हाला त्रिकोणी संख्या मिळणार आहेत. हा फॉर्म्युला लिहिला नसेल तर लिहून ठेवा. अ ट्रायंग्युलर नंबर इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ 2 कन्सिक्युटिव्ह नंबर्स अपॉन 2. एवढं लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुन्हा काहीतरी इंटरेस्टिंग दाखवणार आहे. हे सगळं आहे इंटरेस्टिंग. बघा 1 2 3 4 5 या आहेत बेटा सगळ्या ट्रायंग्युलर नंबर. काय आहेत ट्रायंग्युलर नंबर. या ट्रायंगल मध्ये 1 3 6 10 15 21 28 काय झालेले आहेत तुमच्या समोर, तुम्हाला ट्रायंग्युलर नंबर दिलेले आहेत. येते लक्षात. चला
पुढे बघा आता चौरस संख्या. ट्रायंग्युलर म्हणजे ट्रायंगल. देन स्क्वेअर मीन्स काय बेटा? स्क्वेअर मीन्स चौकोन. स्क्वेअर म्हणजे चौकोन, त्याला स्क्वेअर नंबर असं म्हटलं जातं आपल्या गणितामध्ये, मॅथमॅटिक्स मध्ये. स्क्वेअर नंबर. या स्क्वेअर नंबर मध्ये काही करायची गरज नाही. तुम्हाला गुणाकार येतोय ना, बस. गुणाकार आला की बस. एका संख्येला त्याच संख्येने गुणून येणारी संख्या म्हणजे चौरस संख्या असते. फॉर एक्झाम्पल कोणतीही संख्या सांगा आता, कोणतीही संख्या सांगा. जस्ट लाईक 7. 7ला जर आपण 7नेच गुणलं काय येणार आहे उत्तर? 49. 7 मल्टिप्लाय 7 49. 49 ही एक काय आहे? स्क्वेअर नंबर आहे बेटा. काय आहे? स्क्वेअर नंबर आहे. काय आहे? स्क्वेअर नंबर. म्हणजेच त्याला मराठीमध्ये म्हणतात चौरस संख्या. चौरस संख्या म्हणजे 49 ही काय आहे? चौरस संख्या आहे. या चौरस संख्या ओळखता आल्या पाहिजेत. चौरस संख्या ओळखता आल्या पाहिजे. जस्ट लाईक 1 मल्टिप्लाय 1 करत राहा, 1 चौरस संख्या आहे. 2 मल्टिप्लाय 2 करा, काय येणार आहे? 4 चौरस संख्या आहे. देन 3 मल्टिप्लाय 3 करा, करून बघा हे सगळं, 9 चौरस संख्या आहे. त्यानंतर 4 मल्टिप्लाय 4 करा, काय येणार आहे? 16 चौरस संख्या आहे. 5 मल्टिप्लाय 5 करा, 6 मल्टिप्लाय 6 करा, हे करत राहा. एकदम आपल्याला हे सगळं चॅप्टर सोपं वाटायला लागेल आणि आपल्याला ज्या काही चौरस संख्या आहेत त्या निश्चित रूपानं करता येतील. ट्रायंग्युलर संख्या निर्माण करता येतील. सगळ्या काही गोष्टी करता येतील. फक्त आपल्यासोबत जॉईंट राहा. व्हिडिओ कसा वाटला? आजचे फक्त कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. प्रश्न आपण नंतरच्या व्हिडिओला नक्कीच घेणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं असेल आहेच. नवीन जर असायचे चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण स्कॉलरशिपची जर खरोखर तयारी करायची असेल तर तुम्हाला या व्हिडिओला लाईक करणं गरजेचं आहे आणि पुढचे व्हिडिओ सुद्धा तुमच्यापर्यंत त्यामुळे लवकरात लवकर पोहोचतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.